नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच मस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आपण पाहतो की आशा आता त्या दोघींचं कट कारस्थान ऐकणार आहे आणि मालिनीला जाऊन सांगणार आहे. तेव्हा आता नेमके पुढे काय घडतं आणि इकडे जीवासुद्धा आता कायमचा विदेशात चाललेला असतो. तेव्हा आता नंदिनी त्याला अडवण्यासाठी काय करते, जीवा ऐकेल का थांबेल, त्याचं प्रेम पुन्हा फुलेल का, सगळं बघूया. तर आपण पाहतो की वसवत्या आता रम्याला म्हणत असते की रम्या आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आता छोटे मोठे डाव खेळून ना अजिबात उपयोगी नाही. आता आपल्याला खूप मोठा डाव खेळायचा आहे. एक घाव आणि 2 तुकडे करायचे आहेत. खूप झालं. तेव्हा रम्या बोलते, आई तू फक्त विचार करतेस, पण या सगळ्यांचं प्लॅनिंग मी आधीपासूनच केलंय. मी असं काहीतरी करणार आहे ना ज्यामुळे ही काव्य तर ती कोम्यात जाईल, नाही तर ती पॅरालायसिस होऊन व्हीलचेअरला कायम खेळून राहतील, नाहीतर तिसरं काय होईल, मेमरी लॉस. परत येताना या तिन्हीपैकी तिच्याबरोबर नक्कीच काहीतरी घडलं असणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस, म्हणत ती आता गुंडांना फोन करते आणि बोलते, काय रे, आता तुम्हाला एक काम आहे, ते नीट लक्ष देऊन ऐका. एका मुलीला तुम्हाला मारायचं आहे, म्हणजे पूर्ण मारून टाकायचं नाही, पण तिला इतकं सिरियसली इंजर्ड करायचं आहे की ती जगता कामा नाही. म्हणजेच एकतर ती कोमात गेली पाहिजे, नाही तर एकतर तिला खूप मोठा पॅरालायसिस अटॅक तरी आला पाहिजे, नाहीतर तिची कायमची मेमरी लॉस तरी झाली पाहिजे. या तिन्हीपैकी एक गोष्ट घडलीच पाहिजे आणि जर या तिन्हीपैकी काहीच झालं नाही तर तुम्हाला एक फुटी कवडीसुद्धा मिळणार नाही. लक्षात आलं ना तुमच्या? त्यामुळे नीट काम करा. आणि अशा प्रकारे ती आता त्यांच्या गुंडांना कायद्याची सुपारी देते, तिला जीवे मारण्याची. आणि बरोबर त्याच वेळी तिथे आशा आलेली असते कपडे सुकत घालायला आणि ती बरोबर हे सगळं प्लॅनिंग ऐकते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला कानावरती विश्वासच बसलेला तयार नसतो, कारण छोटे मोठे कांड करणारी रम्या तिला माहिती असते आधीपासूनच. पण एखाद्या जीव घेणारी रम्या, कारण अशी भयानक रम्या तिने पहिल्यांदाच बघितलेली असते. ती विचार करत नाही, मला शांत बसून चालणार नाही, काव्यताईचा जीव धोक्यात आहे, मला तर त्यांना वाचवायचं असेल, मला हे सगळं मालिनी वहिनींच्या कानावरती घालायचं हवं, कारण हे तर तेवढं सोपं नाही, हे फार भयानक आहे. आशा आता बसून चालणार नाही. रम्या आणि वसु त्याचा खरा चेहरा मालिनी वहिनींच्या समोर आलाच पाहिजे. इकडे आपण पाहतो तर काव्य दारावरती वकील आलेले असतात. मालिनीला काहीच कळत नसते. ती बोलते, वकील साहेब तुम्ही ते. तेव्हा वकील बोलतात, हो जीवा सरांनी मला बोलवले, तर तुम्ही जे पेपर्स रेडी करायला सांगितले होते ना ते मी घेऊन आलो. नंदिनी तिथे असते, ती जाणार असते, पण वकिलांना बघितल्यानंतर तिला पुरताच धक्का बसलेला असतो.